हाय, नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेतच ना? मजेतच असाल. सकाळपासून व्हिडिओ घेता आला नाही, माझी तब्येत थोडी नरम गरम होती. तर आज आम्ही शंकरपाळा करणार आहोत. आज आहे धनतेरस. तर आम्ही रांगोळी काढलेली आहे मी छोटीशी, बघा कशी वाटते ती. शंकरपाळ्या करणार आहोत, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. मी रांगोळी काढली ती बघा कशी वाटते. मी अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे. धनतेरस आहे तर घरासमोर छानपैकी. कशी वाटते कमेंट करून सांगा. पटकन काढली आहे, पटापट पटापट कशी तरी. कशी वाटते ना. हाय शौर्या, शौर्या हाय. शौर्याचे पप्पा आज लाईट लावतायत, कंदील लावतायत दिवाळीसाठी आमच्या गॅलरीला. हे बघा दिवाळीचं कसं वाटतोय कंदील. हे बघा आमच्या, हे बघा आमची लाईट. हे बघा इथं शंकरपाळ्या बनवायला घेतलाय. आडवा करायला पाहिजे. बघा टोप ठेवलाय पाण्याचा तापलेला, आणि आता हा पाणी ओतायचं त्याच्यात 1 ग्लास. ह्याच मापाने हे डालडा डालडा टाकते मी या पाण्यात. मी हेच ग्लासनेच का टाकलं, कारण की ह्याचा बरोबर मला असं परफेक्ट सगळं मापात होऊन जातं याच्यात. मग पिठी साखर आहे, तर त्या पिठी साखर सुद्धा अशीच याच अंदाजाने मापाने. तुम्हाला किती गोड हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही टाका. आम्ही जरा गोड कमी खातो त्याच्यामुळे तुम्हाला 1.5 ग्लास टाकायची आहे, 2 ग्लास टाकायचे टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. आणि आता ह्या चम्मचने मस्त असं ढवळून घ्यायचं. हे सगळं वितळवून द्यायचं मस्तपैकी. मग चला ह्याला एक चांगलीशी उकळी आणायची. उकळी आली मग आपण गॅस बंद करायचा. ओके, आता उकळी येऊ दे तोपर्यंत मला दाखव. उकळी येस तोपर्यंत मी मैदा आणि रवा थोडासा चाळून घेते, तुम्हाला दाखव. उकळी आलेली आहे. ही अशी उकळी आली ना, म्हणजे मोहन बंद करून ठेवायचं, थंड होऊन द्यायचं, आणि मग ते पिठामध्ये घालायचं. शंकरपाळ्यांसाठी पीठ मळून घेते, मला दाखवते. बघा हे गरम करून घेतलेलं आहे मोहन, आणि हे पीठ घेतलं आहे चाळून 1 किलो. त्याच्यात अर्धा पाऊण किलो मी बारीक रवा घातला आहे थोडासा त्याच्यात. आणि आता त्याच्यामध्ये हे टाकून मळून घेते छान असं पीठ. ओके, दाखवते तुम्हाला. हां, एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकून घ्यायचं. जरा मागे बसते. थोडं थोडं टाकून घ्यायचं.
जास्त एकदम टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. जसं पाहिजे तसं मिक्स करायचं. एकदम टाकून घेतलं ना थोडं मिक्स करायचं. असं मिक्स करत घ्यायचं. थोडं दिवस सुकं आहे म्हणून परत थोडंसं मळून घ्यायचं. गोळा करून घेते, तुम्हाला दाखवते. असं मळून घेतलंय छानपैकी. आता लाटायला तयार झालेलं आहे. हे बघा, मी असे लाटून छानपैकी शंकरपाळीच्या आकारात कापून घेतलेल्या आहेत. त्या जाड्या नाही, पातळ नाही, मिडियमच ठेवले आहेत. हे बघा, आता झालं आहे. आता हे फ्राय करते मी. तेल तापत ठेवलेलं आहे. आता फ्राय करते आणि तुम्हाला दाखवते. तेल तापत ठेवलेलं आहे. आपण करून पण घेतलेल्या आहेत थोड्याशा. आपण आता ते तेलात टाकूया. तेल गरम होते, छानपैकी गरम होऊन द्यायचं. आपण सोडूया त्या तेलात आणि तुम्हाला दाखवते. अशा झाल्या छानपैकी ब्राउनिश गोल्डन शंकरपाळ्या रेडी आपल्या खायला. अशा झाल्यात. तुम्ही करा आणि आम्हालाही सांगा. आमचा फर्स्ट फराळ आहे हा, केला आहे आज आम्ही. बाकी काहीच नाही अजून बनवलं. आज ही सुरुवात केलेली आहे आम्ही फराळ बनवायला. आता माझ्या शंकरपाळ्या मी फ्राय करून वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. आज हा व्हिडिओ एवढा छोटासाच बनवला आहे मी. जास्त काय घेतलेलं नाही आहे या व्हिडिओत, कारण की आज माझी तब्येत सकाळपासून थोडासा मला ताप वगैरे आला होता, त्याच्यामुळे मी काही बनवलं नाही जास्त. तर थोडा छोटासा झाला. मी रांगोळी वगैरे काढली आहे छान. आज धनतेरसबद्दल आम्ही आज लायटिंग लावली आहे. तोरण लावलं आहे, कंदील लावले आहेत शौर्यच्या पप्पांनी. ते तुम्हाला सगळं दाखवेन, या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे व्हिडिओ. आणि बाकी तर काय नाही आहे एवढं केलं आहे आम्ही. बाकी एकच पदार्थ मी आज बनवला. तर उद्या आम्ही चिवडा बनवू, तर तो मी व्हिडिओ दाखवेन. जरा मला बरं वाटलं आहे, आज फ्रेश वाटतं आहे थोडंसं डॉक्टरकडे जाऊन आल्यापासून. तर मी उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवेन. आमचं भरपूर काही राहिलेलं आहे. शॉपिंग राहिलेली आहे दिवाळीची, सगळं काय मी दाखवेन. तर आज व्हिडिओ छोटाच आहे. आज हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, शेवटपर्यंत. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज लवकर सबस्क्राईब करा प्लीज, नवनवीन. आणि तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला आमच्याकडे काय व्हिडिओ बनवू असं तुम्हाला वाटतं, ते आम्ही बनवतो. तो व्हिडिओ आम्ही बनवत राहू. आम्हाला प्लीज सपोर्ट करा. आमचं नवीनच चॅनल आहे.